खबर भंडारा से है। भंडारा शहर की सड़कों की बदहाल स्थिति एक बार फिर लोगों की परेशानी का कारण बन गई है। भूमिगत सीवरेज परियोजना के लिए खोदी गई सड़कें अब बारिश के चलते कीचड़ और मिट्टी से भर गई हैं। चुनाव के दौरान सड़क सुधार के बड़े बड़े दावे किए गए थे, लेकिन हालात अब भी जस की तस है। मुस्लिम लाइब्रेरी से त्रिमूर्ति चौक तक के व्यस्त मार्ग की खराब हालत को लेकर नागरिकों में भारी नाराजगी देखने को मिल रही है। या सर्व दयनीय अवस्थेसाठी इथली भारतीय जनता पार्टी यांनी इलेक्शनच्या अगोदर खूप मोठे मोठे आश्वासन दिले होते की आम्ही खड्डे मुक्त करू, परंतु पूर्ण उन्हाळा गेला, हिवाळा गेला आणि आता पावसाळा लगेच लागत आहे, तरीही खड्डे काही बुजवत नाही। गडर लाईनच्या नावाने रस्त्याची पूर्ण वाट लावून दिलेली आहे। धुळीमुळे लोकांच्या आरोग्याला धोका आहे आणि हा रस्ता कॉलेज रस्ता आहे, कलेक्टर ऑफिस रस्ता आहे आणि प्रशासकीय पूर्ण मुख्य रस्ता आहे, तरीही इथल्या सत्ताधाऱ्यांना दिसत नाही। आताच विधान परिषदचे इलेक्शन झाले आणि बोलताना तुमच्याच मीडियावर बोलले की बा विकासाचा विजय। हा कसला विकासाचा विजय? लोकांचे जीव जात आहे, हाच विकासाचा विजय का?